एनएससी खानाव, दुसऱ्या बाजूला जय बाबदेव बेरसे आणि आता पहिलाच बॉल फुल टॉस अगदी हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूला स्टिअर केलं, एक सिंगल धाव पूर्ण केली आणि एका धावेच्या साहाय्याने इथे स्ट्राईक रोटेट झाली. साहिल शिंगरोत ऑफ द मार्क. आता स्ट्राईक एंडवरती ज्याने अगोदरच्या मॅचमध्ये थोडंसं निराश केलं होतं, स्विच इट करताना तो आऊट झाला होता, पण तो अशा मॅचमध्ये आता पाहूया सेकंड राऊंडचा हा सामना आहे. दोन्ही संघ तितकेच ताकदवान आहेत, बलवान आहेत, शक्तिशाली आहेत आणि दोन्ही वाघ जेव्हा एकमेकांसोबत येतात तेव्हा नक्कीच त्यांचं एक युद्ध हे पाहण्यायोग्य असणार आहे. बावदेव भेरसे विरुद्ध एनएससी खानाव ही लढत मैदानावरती पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मुन्नाच्या बॅटमधून स्टेट ड्राइव्ह येतो, एक उत्तुंग एनएससी ब्रँडेड षटकार. मैदानाच्या दिशेने या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ. पहिल्याच बॉलवरती एक धाव घेतली, त्यानंतर मुन्ना ठाकूर हा स्ट्रायकिंग एंडवरती गेला, त्याच्या माध्यमातून एक षटकार पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं पहिल्याच 2 बॉलवरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला करण म्हात्रे आपला संघर्ष करतोय. अगोदरच्या मॅचमध्ये सर्व प्रेक्षकांना प्रभावित करणारी खेळी ही करण म्हात्रेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आता मात्र मुन्ना ठाकूर चांगला बॉल, तितक्या चांगल्या पद्धतीचा फटका, परंतु क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं आणि इथे मात्र धावा येत नाहीयेत. पहिलेच 3 बॉल मात्र कंप्लीट झालेत. टॉस झाला होता तेव्हा टॉसचा कौल हा भेरसे संघाकडे गेला, त्याने या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तदनंतर आता एनएससी खानाव संघाने पहिल्याच 3 बॉलवरती 7 धावा जमा केलेल्या आहेत. जितेंद्र दांदा यांच्या माध्यमातून या संघाला नेतृत्व, त्याच वेळेला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन पाहायला मिळतंय आणि एनएससी खानाव संघ म्हटलं की मग आपली ग्रामीण असोसिएशन असेल, अलिबाग तालुक्याच्या बाहेर अलिबाग मांडवा असेल, पेन तालुका असेल, अशा विविध तालुक्यांमध्ये जाऊन या वर्षी संघाने चांगला खेळ मात्र प्रदर्शित केला. तो खानाव संघ बॅटिंग करत असताना मोठा फटका खेळायचा होता, फ्लाइंग स्लिपला कॅच मात्र ड्रॉप केली आहे आणि नक्की स्पिन ड्रॉप सायलन्स मैदानावरती पाहायला मिळतोय. कॅच कोणाची सोडली तर मुन्ना ठाकूरची कॅच सोडली, ज्या खेळाडूनं अक्षरशः मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या फलंदाजीचं वर्चस्व आणि प्रभुत्व दाखवलेलं आहे. मॅन ऑफ द सिरीज कित्येक वेळेला घेतलेली आहे आणि अशा महत्त्वपूर्ण फलंदाजाला इथे मात्र नक्कीच एक संधी दिलेली आहे आणि या संधीचं तो सोनं करणार का? एनएससी खानाव संघ सेकंड राऊंडचा हा सामना खेळत आहे. दुसऱ्या बाजूला जय बाबदेव भेरसे या संघाने बहिरी माता वेलवल या एक बलाढ्य संघाला पराभूत घेऊन आता मात्र सेकंड राऊंडमध्ये दाखल झाली आहेत. यानंतर आपल्याला याच मैदानावरती ज्या खेळाडूंची आपण आतुरतेने वाट पाहतात ते मात्र खेळाडू पाहायला मिळतील. बरेचसे ऐकॉन खेळाडू या मैदानावरती हजर सुद्धा झालेले आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतोय आणि पाहणार आहोत यानंतर आपल्याला गाव टू गाव IPL फॉर्मॅट या फॉर्मॅटची खमंग मेजवानी मात्र इथे पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. पहिले 4 बॉल्स कंप्लीट झाले, 7 धावा धफलकावरती आलेल्या आहेत आणि आता पाहूया येणाऱ्या 2 बॉल्सवरती कशा पद्धतीने हा खेळ असेल. भेरसे संघाचा एक खेळाडू दुखापतग्रस्त झालाय, पण आपण देवाचरणी प्रार्थना करूया की ती जास्त गंभीर दुखापत त्याला नसेल, लगेचच तो बरा होईल आणि पुन्हा एकदा आपण या सामन्याला सुरुवात करणार आहोत. सर्व प्रेक्षकांचा मनपूर्वक आभार करतो या ठिकाणी व्यक्त करतोय. अगदी जिथे नजर जाईल तिथे आपल्याला प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळतात. कालचा दिवस सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. त्या स्पर्धेमध्ये किंवा त्या दिवसामध्ये महेश वाडेकर पुरस्कृत जय भैरवनाथ उसर हा संघ अंतिम 3 मध्ये गेला आणि त्याच बरोबरीनं प्रतीक पाटील फाउंडेशन कुरुळ या संघाने सुद्धा अंतिम 3 मध्ये धडक मारली आहे आणि अजून आपल्याला एक संघ पाहायला मिळेल जो खऱ्या अर्थानं अंतिम 3 मध्ये जाणार आहे आणि त्यासाठी हा संघर्ष, त्यासाठी हा खऱ्या अर्थानं प्रयत्न आपल्याला प्रत्येक खेळाडूचा पाहायला मिळतोय. या मैदानाच्या सभोवताली आपण पाहायला गेले तर दिग्गज मान्यवरांची बॅनर्स पाहू शकता. मग त्याच्यामध्ये या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साक्षात आपण तब्बल 8 पर्व पूर्ण करून 9व्या पर्वामध्ये पदार्पण केलं असे आपण बॅनर पाहू शकता. त्यांच्या समवेत महेंद्र शेठ दळवी दमदार आमदार यांचा बॅनर आहे. तदनंतर भरत शेठ गोगावले यांचा देखील आपण बॅनर पाहू शकता.
तसेच ज्यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं अशा आमच्या सर्वांच्या लाडक्या सौ मानसीताई दळवी यांचा बॅनर आहे. तसेच या ठिकाणी जितेंद्र दादा असतील, निलेश दादा आहेत, अशी सर्व आमच्या दिग्गज मानवांचे बॅनर्स या मैदानाच्या सभोवताली नक्कीच लावलेले आहेत आणि अनेक कलागुणांनी नटलेली ही स्पर्धा आज आपल्याला या खानावळच्या मैदानावरती पाहायला मिळते. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून केलं जाते. जर कोणी नवीन असेल तर त्यांनी या चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धा या चॅनलच्या माध्यमातून मात्र नक्कीच पाहता येणार आहेत. मैदानावरती थोडंसं या ठिकाणी दुखापतग्रस्त खेळाडू झालेला आहे, परंतु नक्कीच जर जास्त दुखापत असेल तर त्याला आपण थोडंसं मैदानाच्या बाहेर आराम करण्यासाठी पाठवा आणि एक रिप्लेसमध्ये दुसरा प्लेअर तुम्ही घेऊ शकता. बघा सूचना आलेली आहे, जर दुखापत गंभीर असेल किंवा त्याला जर खेळता येत नसेल तर त्याला नक्कीच तुम्ही रेस्ट करण्यासाठी पाठवायचं आहे आणि दुसरा खेळाडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये घेऊ शकता. आतापर्यंत आपण धावसंख्या पाहिली तर 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. 7 धावा फलकावरती आल्यात. पहिले षटक म्हटलं की पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये आतापर्यंत नक्कीच एक षटकार जरूर आला, परंतु तदनंतरचे दोनही चेंडू हे करण म्हात्रेने मात्र निर्धाव काढले आहेत. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. यानंतर आपल्याला भरपूर सामने अजून खेळवायचे आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्या बाईक आहे ते पाहूया. ग्रामीण गटातील कोणता असा खेळाडू आहे जो खेळाडू ही बाईक जिंकणार आहे आणि त्यासाठी हा संघर्ष, हा प्रयत्न खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. तर वत मॅचच्या दिशेने या ठिकाणी पुन्हा एकदा करण मात्रे सज्ज होत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट, पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतायत. 30 षटकाच्या बाहेरचा आपण विचार केला तर एक वाईडी स्ट्रॉंग अप आणि तदनंतर एक डीप मिड विकेट अशी व्यूहरचना मैदानावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा करण मात्रे बऱ्याच वेळानंतर सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट, मुन्ना ठाकूर, साई शिंगरूत ही जोडी आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांनी मृत चेंडू म्हणून घोषित केला. थोडासा पावलांमध्ये इथे बिघाड झाला आणि पुन्हा एकदा तोच चेंडू टाकण्यासाठी करण मात्रे मात्र सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मुन्ना ठाकूरच्या बॅटमधून चेंडूला सरळ भिरकावून दिलाय. स्टेट ड्राईव्हच्या दिशेने येतोय मुन्ना ब्रँडेड षटकार. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. चेंडूनी बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंटला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता आणि बघता बघता पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. बॅटिंग करत असताना NSC खानाव या संघाने आतापर्यंत 2 षटकांच्या समवेत 13 धावा दाफलकावरती जमा केल्या आहेत. येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये पाहूया किती धावा इथे जमा करणार आहेत. अगोदरचा सामना झाला त्या सामन्यामध्ये ज्याने अप्रतिम अशा पद्धतीने गोलंदाजी केली. गोलंदाजी करत असताना ज्याने 4 विकेट्स प्राप्त केल्या आणि 1 धाव फक्त दिली होती असा विघ्नेश पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. त्याला विनंती असेल आपण घेण्यासाठी यायचं आहे. तसेच बघा विकेटच्या मागे ज्या बाईक कोणी पार्क केल्या असतील रोडवरती त्यांनी कृपया त्या काढायच्या आहेत. वळत मॅचच्या दिशेनं आता मात्र पुन्हा एकदा तोच गोलंदाज ज्यांनी खऱ्या अर्थानं याच मैदानावरती नाईटच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड जिंकला होता, तो दर्शन पोळकर मैदानावरती आलाय. परंतु त्याच्या समोर एक कडवं आव्हान असेल. ज्या खेळाडूनं संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये आपल्या फलंदाजीवरती असलेलं वर्चस्व, प्रभुत्व, कौशल्य, गुणवत्ता सर्व काही त्याने दाखवलं असं साई शिंगरूत स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. त्याच्यामुळे हे जे बिग बॅटल आहे ते मात्र दर्शन विरुद्ध साई शिंगरूत असं आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूने पहिलाच चेंडू मात्र तो टाकणार आहे. आणि आता पाहूया साई शिंगरूत पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती चेंडूला मात्र सरळ भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. साहिल ब्रँडेड षटकार.
मुलं खूप चांगल्या पद्धतीने डान्स करत आहेत, परंतु त्यांना विनंती असेल की अजून डान्स आपल्याला उद्या सुद्धा ठेवायचा आहे. आजच जास्त नसला तर उद्या काही उठणार नाही ते. सो अर्धा डान्स आपल्याला उद्या ठेवायचा, उद्या फायनलचा दिवस आहे. तर वयात मॅचच्या दिशेनं या ठिकाणी या षटकाच्या साहाय्याने दफलकावरती धावा 19 आकड्यावरती पोहोचल्यात. 19 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा दर्शन पोवळकर इथे इम्प्रूव्हमेंट करावी लागणार आहे. चेंडूमध्ये या ठिकाणी लाईन आणि लेंथमध्ये बदलाव करावा लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू आज मात्र या ठिकाणी आपला जलवा दाखवताना पाहायला मिळतोय. नाव आहे साहिल शिंगरूत. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. मोठा फटका मारायचा होता, परफेक्ट कनेक्शन नाहीये. कार्पेटचा आधार घेतला, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी फंबल झाला आणि जिथे एकच धाव होती त्या एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झाले. मी काल सुद्धा सांगितलं होती की एक एक धाव फार महत्त्वाचा आहे. मुंबईमध्ये एक मोठं चषक झालं, त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज काढायचा होता. फरदीन काझी आणि केतन मात्र रेसमध्ये होते, परंतु त्यांच्या धावा काउंट केल्यानंतर फरदीन काझीच्या धावा होत्या 104 आणि केतन म्हात्रेच्या धावा होत्या 105. त्या एका धावेनं मॅन ऑफ द सिरीजची बाईक ही केतन म्हात्रेला मिळाली होती. त्याच्यामुळे हे एका धावेचं महत्त्व त्यावेळेला 1 लाखाप्रमाणे झालं होतं. म्हणून क्रिकेटमध्ये एक एक धाव ही फार इम्पॉर्टंट असते आणि ते प्रतिस्पर्धी संघाला बहाल करत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. वन बाउन्स. दोनही खेळाडूंमध्ये इथे मात्र टकराव झाला आणि चेंडूला पाठवले बाउंड्री त्यांच्या बाहेर. येत्या 4 धावा. स्पर्धा मोठी आहे. बापदेव भेडसे संघ एक चांगल्या पद्धतीने क्रिकेटचा खेळ सादर करतोय, परंतु जशी बॅटिंग महत्त्वाची आहे, जशी बॉलिंग महत्त्वाची आहे, त्याच वेळा तुमचं क्षेत्ररक्षण हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. इथे एक्स्ट्रा धावा प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्यात आणि आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर ती 25 आकड्यावरती पोहोचले. पुन्हा एकदा दर्शन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सांगली साहिल शिंगरूच्या बॅटमधून पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर फिनॉमिनल षटकार. सूरज गोंदलीचा मुलगा निहाल आता मात्र जबरदस्त शिटी वाजवतोय, डान्स करतोय, अप्रतिम डान्स पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वयात मॅचच्या दिशेनं या ठिकाणी पहिल्याच 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झाला. गोलंदाजी करत असताना दर्शनने नक्कीच इथे पहिल्या 4 चेंडूमागे तब्बल 18 धावा त्यांनी खर्च केल्यात. संघाची धावसंख्या या ठिकाणी उत्तुंग भरारी घेतली आहे. 31 धावा, 31 रन्स ऑन स्कोर बोर्ड. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ मैदानावरती. बघा जिंकायचा असेल इथे तर मात्र भेडसे संघाला सुद्धा एक चांगला परिपक्व खेळ हा मैदानावरती सादर करावा लागणार आहे. थोडंसं मिसफीड झाली, तदनंतर खराब क्षेत्ररक्षण झालं आणि त्यानंतर दर्शनने सुद्धा इथे षटकार दिलेले आहे. त्याच्यामुळे जिंकायचं असेल तर येणाऱ्या 2 चेंडूमागे नक्कीच कमबॅक करावं लागेल. भेडचे संघ सुद्धा तितकाच ताकदवान आहे. शेवटला क्षणापर्यंत झुंज नक्कीच त्याची पाहायला मिळते, परंतु आता पाहूया साहिल शिंगरूतला कशा पद्धतीने रोखणार. त्याची बॅट मात्र गरम झाली आहे. ओहो, चांगला बॉल आहे, खोलट टप्प्याचा बॉल, परफेक्ट कनेक्शन नाहीये. दर्शन पोळकरच्या माध्यमातून चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल कंप्लीट झालेत बॅटिंग करत असताना. आतापर्यंत दाफलकावरती धावा 31, 31 रन्स ऑन स्कोर बोर्ड आणि आता या षटकातील शेवटला बॉल असेल. पुन्हा एकदा यावेळेस दर्शन अंतिम बॉल हाताळतोय. ओहो, मोठा फटका मारायचा होता, पंचांकडे अपील केली आहे जोरदार, परंतु इथे मात्र पंचांकडून कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये. अपील तर जोरदार केली आहे, परंतु या चेंडूवरती मात्र धावा येत नाहीये. 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती मात्र समाप्त झालाय. पंचांमध्ये नक्कीच काहीतरी डिस्कशन मैदानावरती पाहायला मिळते, परंतु आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं तर 31 धावा दाफलकावरती आल्यात. एका बाजूला जय बापदेव भेडसे तर दुसऱ्या बाजूला नवतुणकानाव अ. या 2 संघादरम्यान हा क्रिकेटचा महासंघर्ष, क्रिकेटचा चित्तथरारक सामना आज आपल्या भेटीला आलाय. नवतुणखानावरचं ही हिरवगार मैदान, या मैदानासाठी घेतलेली अथांग मेहनत ही जितेंद्रदादाची आज मात्र कामी आली आहे. विघ्नेश पाटील मॅन ऑफ द मॅच त्याला आपण आलेला आहात, तर मानधनाच्या शुभ हस्ते त्याला या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मी ज्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी आमच्या स्पर्धेला
अच्छा ओके यस प्रिन्स शेट या ठिकाणी आलेले तर ते प्रिन्स त्यांच्या शुभ हस्ते आपण विघ्नेश पाटील याला इथे सन्मान करायचा आहे. गोलंदाजी करत असताना 4 विकेट्स त्यांनी प्राप्त केले आणि एक फक्त धाव खर्च केली होती. तसेच वैभव खंडागे यांच्या वतीनं विनय पाटीलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते आपण त्याच्याकडे सुपूर्द करतोय. धन्यवाद विनय, असाच खेळ करत राहा आणि आपल्या गावाचं नाव रोशन करत राहा. वळूयात मॅचच्या दिशेनं. बेरशे संघाचा एक अनुभवी खेळाडू 40+ हा खेळाडू आहे. पायाने थोडासा दुखापतग्रस्त जरूर आहे परंतु क्रिकेटचा खऱ्या अर्थानं एक जिद्द किंवा चिकाटी त्याच्याकडे आहे. आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी एक चांगलं डेडिकेशन चांगलं समर्पण देण्याचा प्रयत्न तो सातत्याने करत असतो. आणि आता अशा वेळेला आपण पाहायला गेलं तर पाहूया पहिल्याच बॉलवरती कशा पद्धतीने प्रतिस्पर्धी संघाच्या मुन्ना ठाकूरला रोखणार हे पाहण्यायोग्य असेल. पहिलाच बॉल फुल टॉस परंतु चेंडूनी बॅटचा संपर्क होत नाहीये. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर अशा प्रकारचे चेंडू फार कमी आपल्याला पाहायला मिळतात परंतु यावेळेस मात्र मुन्ना पूर्णपणे बीट झालाय. पहिल्याच बॉलवरती इथे डॉट बॉल आल्यानंतर येणाऱ्या 5 बॉलवरती नक्कीच कमबॅक करावा लागेल बेरशे संघाला. कारण पहिल्याच 2 बॉल्सवरती आपण 2 ओव्हर्समध्ये पाहिलं तर अगदी करणने 13 धावा खर्च केल्या तदनंतर दर्शनने 18 धावा खर्च केल्या परंतु या षटकामधील पहिला चेंडू मैदानावरती डॉट पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू बराच वेळ हवेमध्ये. करण मात्र या ठिकाणी मात्र कॅच साठी आहे आणि कॅच पकडलाय फलंदाज मुन्ना ठाकूर. बॅक टू दी पॅव्हलियन. बंड्या राहुल याने खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केला कारण पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल तदनंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट घेतली आहे. आणि आता मागील मॅचमध्ये जो सामनावीर ठरला होता ज्याने फलंदाजी करत असताना खूप चांगल्या पद्धतीने खेळी केली होती असा आकाश गोंधळी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. खानाव गावामधून त्याचा प्रवास सुरू झाला. हळूहळू आपण पाहिलं तर पूर्वी तो खानावगावमध्ये 12वा खेळाडू म्हणून असायचा. तदनंतर खानावगावमध्ये खेळण्यासाठी जी एंट्री झाली आणि तदनंतर त्याचा प्रवास बहरत गेला. मग ग्रामीणच्या स्पर्धा असतील तालुकास्तरीय स्पर्धा असतील किंवा जिल्हास्तरीय स्पर्धा असतील अशा विविध व्यावसायिक स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या खानाव गावाचं नाव रोशन केलं. तो आकाश गोंधळी मात्र स्ट्राईक एंडवरती आलेला आहे. कशा पद्धतीने खेळ असणार आहे. समोर एक चांगला खेळाडू आहे एक्सपिरियन्स खेळाडू आहे तो बंड्या राहुल. पहिलेच 2 बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत. तिसरा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय. तिसऱ्या बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहे आणि तिसऱ्या बॉलवरती सुद्धा आकाश गोंधळी डक आउट स्वरूपात बाद. बाद झाला आणि त्यानंतर मागील मॅच मध्ये ज्याने खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली होती असा सिद्धांत पुळेकर मात्र मैदानावरती प्रस्थान करतोय. संपूर्ण दारोमदार किंवा संपूर्ण जबाबदारी ही आता खऱ्या अर्थानं सिद्धांत पुळेकरवरती असेल. साहिल शिंगरूत नॉन स्ट्राईक एंडवरती आहे परंतु बंड्याचं तेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये अगदी एक्सप्लोजिव्ह बॅटिंग आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली. तदनंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये बंड्याने कोणत्याही प्रकारचा प्रेशर न घेता त्याच्याकडे असलेली गुणवत्ता कौशल्य आत्मविश्वास धारिष्ट्य सर्व काही त्यांनी दाखवलं आणि पहिलेच 3 बॉल इथे मात्र डॉट केले आहेत आणि ऑन हॅट्रिक देखील आपल्याला आता जयेंद्र राहुल पाहायला मिळतोय. पहिल्याच अगोदरच्या 2 बॉल्सवरती 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केले आहेत. स्ट्राईक एंडवरती सिद्धांत पुळेकर पाहायला मिळतोय. हो हलक्यात खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल मात्र पूर्ण केली. एका धावेवरती नक्की संतुष्ट झाले आहेत. दुसरीचा प्रयत्न करतायत परंतु नक्कीच चांगल्या पद्धतीने षटक हाताळताना बंडे आपल्याला पाहायला मिळतोय. बघा क्षेत्र कोणतंही असू द्या मग तुमचं राजकीय असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल कला क्रीडा असेल आरोग्य असेल शैक्षणिक असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये अनुभव फार महत्त्वाचा आहे आणि तोच अनुभव यूज करत असताना बंड्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत पहिल्या 4 बॉल्सवरती फक्त एकच सिंगल धाव खर्च केली आहे आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती साहिल शिंगरूतला आपल्याला पाहायला मिळतोय.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बऱ्याच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. षटकार. खऱ्या अर्थानं नवसाला पावणारी देवी म्हणून चामुंडा देवीचं गाणं या ठिकाणी प्ले केलं. अर्थातच गायक संतोष पाटील यांनी हे गायलेलं गाणं आणि नक्कीच उत्सव अगदी आम्ही थाटामाटानं आनंदानं गुण्यागोविंदानं साजरा करत असतो आणि नक्कीच आम्हा सर्व गावकऱ्यांना नवसाला पावणारी देवी म्हणून चामुंडा देवी याचा फोटोसुद्धा आपण सन्मान चिन्हामध्ये लावलेला आहे. चांगला बॉल आहे, टप्पा पडला, तदनंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि तिसऱ्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला. एक षटकाराचा अपवाद वगळता बंड्याची गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने झाली. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर भेसे संघ टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही आहे. चांगली गोलंदाजी ही मात्र आपल्याला बंड्या राऊळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शेवटची ओव्हर असेल, 3 ओव्हर्समध्ये साहिल शिंगरूची बॅटिंग मात्र अजूनही मैदानावरती आहे. हे दोनही फलंदाजांची बॅटिंग जर या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये झाली तर या स्पर्धेमधील एक चांगली धावसंख्या ही नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला ते देऊ शकतील. साहिल शिंगरूत सलामीचा होता, त्यानंतर सिद्धांत पुळेकर गेला, तो या धावसंख्येवरती खेळत आहे. परंतु जिंकायचं असेल किंवा या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर इथून येणाऱ्या 6 बॉलमध्ये बेभान, बेधुंद आणि बेधडक अशी फलंदाजी मात्र मैदानावरती करावी लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये एक मोठा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, नाव आहे करण म्हात्रे. अगोदरच्या मॅचमध्ये अगदी मैदानावरती खेळपट्टी पडून सुद्धा एक फॉलिंग स्वीप त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. जो गॉड ऑफ क्रिकेट, टेनिस क्रिकेटमध्ये कृष्णा सातपुते यांचे फटके आपण सातत्यानं पाहतो. तसेच विश्वजित म्हात्रे असेल यांचे सुद्धा अशा पद्धतीने फॉलिंग स्वीप आपण सातत्यानं पाहत असतो. तो फॉलिंग स्वीपचा फटका आपण अंतिम बॉलवरती करण म्हात्रेच्या बॅटमधून पाहिला. तर या संघाविरुद्ध तुम्हाला जिंकायचं असेल तर 4 षटकामध्ये कमीत कमी 60, 65 किंवा 70 धावीचं टार्गेट हे देणं आवश्यक असेल. परंतु त्या धावा रोखण्याची गरज आहे, ती म्हणजेच भेडच्या संघाला अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी आलाय तो म्हणजेच दक्षकडे संपूर्ण जबाबदारी असेल. पहिला बॉल फुलटॉस, स्लो फुलटॉस होता, परफेक्ट कनेक्शन नाही आहे. डीपमधून प्रोटेक्शन लावलेलं आहे. वेगानं खेळाडू अगदी चेंडूवरती येतोय तोपर्यंत एक सिंगल धाव पूर्ण केली आहे आणि एका धावेच्या साह्यानं धाफलक्यावरती पुन्हा एकदा बदलाव होतोय. 39 रन्स ऑन स्कोर बोर्ड, 39 धावा धाफलक्यावरती आलेल्या आहेत. नवतून खनाव यांच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित, यजमान संघ मैदानावरती खेळत आहे. हे त्यांचं घरचं मैदान. परंतु असं जरी आपण पाहायला गेलं तरी भेडसे संघाला सुद्धा या मैदानाचा अंदाज आहे. कित्येक खेळाडू भेडसे संघाचे या मैदानावरती प्रॅक्टिस करण्यासाठी येत असतात. त्याच्यामुळे दोनही संघांना या मैदानाचे डायमेन्शन्स, या मैदानावरती कोणत्या एरियामध्ये जास्त धावा आपण काढू शकतो हे मात्र माहीत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. 3 खेळाडू अगदी वेगानं त्या ठिकाणी येत आहेत आणि अंतिम क्षणाला एक स्पेक्टॅक्युलर कॅच, फलंदाज बाद. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी दिली, त्याच्या माध्यमातून 10 बॉलमध्ये 25 धावेचं योगदान हे साहिल शिंगरूच्या बॅटमधून आपल्या संघासाठी मिळालं. आणि आता नवीन फलंदाज मनीष पाडेकर मैदानावरती गेला. त्याने देखील अगोदरच्या सामन्यामध्ये उत्तुंग षटकार मारला होता. परंतु या सामन्यामध्ये पाहूया, आता या षटकातील शेवटले 4 बॉल मात्र शिल्लक आहेत. शेवटली ओव्हर मैदानावरती मार्गस्थ. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आज देखील आपल्याला अगदी बहुसंख्येनं या मैदानावरती पाहायला मिळतोय. NSA खानावचं हे नामवंत असं मैदान आणि त्या मैदानावरती क्रिकेटचा हा एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मनीष पाडेकरच्या बॅटमधून येतोय, एक उत्तुंग फटका येतोय. षटकार.
वळूयात मॅचच्या दिशेने फलकावरती धावा आपण पाहिले तर आता या ठिकाणी 45 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अजून देखील या षटकातील 3 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. दक्ष पुन्हा एकदा मैदानावरती अंतिम ओव्हर हाताळतोय. ओहो, यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूनी बॅटचा संपर्क करता आला नाहीये. चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. भेडसे संघाकडे हा एक उगवता तारा आपण म्हणूया, जो यावर्षी चांगला खेळ मात्र करत आहे. आपल्या नावासाठी, आपल्या गावासाठी नाव लौकिक करण्यासाठी मात्र त्याचा खेळ पाहायला मिळतोय. परंतु अजून देखील येणारे 2 चेंडू मागे मात्र मनीष पाडेकरला मोठे फटके मारावे लागेल. आतापर्यंत 45 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली आहे आणि पुन्हा एकदा 5वा बॉल. आखूड टप्प्याचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तेथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. कॅच तर मात्र सोडला आणि फक्त एकच सिंगल धाव मात्र पाहायला मिळाली. एका धावेच्या साहाय्यानं 46 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. सिद्धांत पोयकर मैदानावरती गेला, परंतु त्याला मात्र फक्त 2 चेंडू फेस करता आले आणि त्याचमुळे त्याला इथे एक चांगला खेळ मात्र दाखवता आला नाहीये. एक फक्त शेवटला चेंडू त्याच्या वाटेला आलाय आणि या चेंडूवरती पाहूया किती धावा खेचणार. दक्ष जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक षटकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. नंतर इथे प्रेशर होता त्याच्या खांद्यावरती. एक्सपिरियन्स कमी असला तरी क्लास आहे, दर्जा आहे आणि चांगला कमबॅक हा दक्षच्या वतीनं पाहायला मिळाला. लास्ट बॉल, शेवटला बॉल. इथे मात्र पंचांकडे पाहिलं, पंचांनी दंडित केलं. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. आतापर्यंत पाहिले गेलं तर 47 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. पहिल्या इनिंगमधील शेवटला हा बॉल असेल. नेक्स्ट मॅचची अनाऊन्समेंट मी केलेली आहे, ते म्हणजेच स्वराज हॉटेल पुरस्कृत श्रेयश 11 ताजपूर विरुद्ध प्रसाद चव्हाण पुरस्कृत PC स्पोर्ट्स झारखंड. टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बऱ्याच हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. मात्र अंतिम क्षणाला मात्र इथे चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलेलं आहे. दुसरी धाव घेत असताना मात्र इथे फलंदाज बाद झाले आहे. 4 ओव्हरचा खेळ मात्र मैदानावरती समाप्त झाला आणि या अंतिम बॉलवरती पंचाने रिव्ह्यू घेतलाय आणि रिव्ह्यूवरती नक्कीच आपण त्याच बघणार आहोत की इथे मात्र हा चेंडू त्याने फील्ड केला की अजून काहीतरी वेगळं घडलं. यासाठी पंचाने रिव्ह्यू घेतलाय आणि या चेंडूवरती काय होणार शेवटला हे पाहण्यायोग्य असेल. आणि हा षटकार सेव्ह केलेला आहे त्याने. मात्र चांगली फिल्डिंग केली आहे आणि या चेंडूवरती मात्र फक्त आणि फक्त आपल्याला एकच धाव पाहायला मिळेल आणि एका धावेच्या साईनं इथे बदलाव होईल. त्या म्हणजेच 48 धावा पूर्ण झालेल्या आहेत जिंकण्यासाठी. जय बापदेव भेडसे संघाला येणाऱ्या 24 बॉलमध्ये 49 धाव्यांची गरज आहे आणि या सामन्याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन चालतोय अलिबाग मधील नवगाव गावचा आवाज आहे. नाव आहे सौरभ पाटील भुरे. हे ते अजून सुद्धा आमच्या यापर्यंत आलेले नाही आहेत आणि जर आमच्या मंडळाने या ठिकाणी कारवाई करण्याचा जर प्रयत्न केला किंबहुना पेंडी देण्याचा या ठिकाणी विचार चालू आहे. मध्यंतरमध्ये टॉस होणं फार अपेक्षित आहे. दोनही संघांचे कॅप्टन बघा, काही प्रेक्षक अगदी सीमारेषा लगत बसलेत, लाईनवरती बसलेत. त्यांना विनंती असते की प्लीज आपण थोडंसं लाईन पासून 2 ते 3 फूट मात्र अंतर ठेवायचं आहे. बघा, झारखंड आणि ताजपूर या दोन्ही संघांना अंतिम पुकार असेल. आपण टॉस करण्यासाठी आमच्या इथे यायचं आहे कारण मध्यांतर हे मात्र झालेलं आहे. मध्यांतर मग टॉस होणं अपेक्षित आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग केलं जाते आणि आता 24 बॉलमध्ये 49 धावांची गरज ही खऱ्या अर्थानं जय बापदेव भेडसे या संघासमोर असणार आहे. तरी सलामीची जोडी लगेच आपण पाठवायची आहे कारण वेळ फार कमी आहे. आज सुद्धा आपल्याला जवळपास 14 सामने खेळायचे आहेत आणि त्या अनुषंगाने प्रत्येक खेळाडूने मात्र वेळ खर्च करायचा आहे.
झारखंड आणि ताजपूर दोन्ही संघाच्या कॅप्टनला संघ मालकांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी मात्र यायचं आहे. दोन्ही संघांचे या ठिकाणी कॅप्टन आलेले आहेत. आपण या स्पर्धेचे अर्थातच सर्व सन्माननीय जितेंद्र गोंधे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हेड इज अ कॉल आणि टेल. टॉस जिंकलाय झारखंड संघ. आपला निर्णय सांगायचा आहे. आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू. आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की तुमच्या संघामध्ये 4 जे आयकॉन खेळाडू असणार आहेत त्यांची नावं. अक्षय मोन्या, सिद्धेश वास्कर, विश्वजित म्हात्रे आब्या आणि सूरज पाटील. धन्यवाद. तसेच ताजपूर संघाकडे सुद्धा आपण जाणार आहोत. जर तुमच्या संघामध्ये असे कोणते 4 आयकॉन खेळाडू आहेत जे आम्हाला पाहायला मिळणार आहेत? सूर्या म्हस्कर, ओमकार पाटील चांबारली, विजय घाणेकर आणि स्वराज देवले. धन्यवाद. तर नक्की 8 आयकॉन खेळाडूंची ओळख आपल्यापर्यंत आता पोहोचवलेली आहे. वयत पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये जिथे आमचे सौरभ भुरे आमच्यासोबत जॉईन झाले आहेत. धन्यवाद निशांत पाटील. मॅन फ्रॉम खानाव यांचा आपण आवाज ऐकलात. तत्पुरी डीजे मास्टर योगेश गेली 2 रात्री आपल्याला सुमधुर गाण्यांचा खजिना इथे ऐकवत आहेत. आज मात्र सरपंच विजय घाणेकर हे सुद्धा प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत. विजय घाणेकर आयकॉन खेळाडू, आपण मात्र आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. विजय घाणेकर. तसेच पवन कणे याचं सुद्धा या मैदानावरती आगमन झालेलं आहे. तर पवन कणेला सुद्धा विनंती असेल की आपण मात्र व्यासपीठावरती यायचं आहे. निशान सामन्याला सुरुवात होते. आकाश गोंधळी पहिल्या चेंडूवरती. चेंडू हवेत. शॉर्ट पॉइंट लेगचा क्षेत्ररक्षक संतोष मात्रेचा झेल पकडतोय. पहिल्या चेंडूवरती रॉयल डक प्लॅटिनियम डकचा शिकार होतोय फलंदाज संतोष मात्रे. बॅक टू द पॅव्हलियन. शॉर्ट फाईन लेग मध्ये प्रशांत गोंधळे अप्रतिम येथे झेल पकडतोय. पहिल्या चेंडूवरती येथे संतोष सारखा एक चांगला फलंदाज बाद होतोय. कारण मात्र 9 सेकंड वरती. चला बॅट्समन जरा फास्ट या, कारण आपल्या रात्रीमध्ये आज एक संपूर्ण लॉट्स खेळवायचा आहे. न्यू बॅटर सूरज कवळे येथे फलंदाजीसाठी येतोय. ग्रामीण लॉट्स मधून दुसऱ्या फेरीची लढत आहे. NSC खानाव विरुद्ध जय बापदेव वेरसे या 2 संघांमध्ये. चांगली बॅटिंग पूर्वार्धाच्या खेळामध्ये फलंदाज साहिल शिंगरूट याने चांगला खेळ केला होता. मुन्नाने चांगला इथे स्टार्टअप दिला होता. मनीषने एक षटकार ठोकला होता. आकाशच्या चेंडूवरती. चेंडू गॅप मध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. वेलकम 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 चौकार. सूरज कवळेच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकतोय. धावसंख्या 4 वरती धावसंख्या पोहोचली आहे. चेंडूवरती अप्पर कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला मारलाय. चेंडू जातोय दन करत सीमा रेषा बाहेर. दुसरा चौकार सूरज कवळेच्या बॅट मधून. दिशा दिली आहे. चांगली गॅप येथे निवडली आहे. गॅप शोधली आहे. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. 49 धावांचा टार्गेट आहे. धावा रोखणारी गोलंदाजी येथे आकाशला करावी लागणार आहे. यावेळचा चेंडू चांगला टर्न बाउन्स दोन्ही गोष्टी या चेंडूवरती मिळाल्या. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. 2 चेंडूवरती
चौकार आल्यानंतर येथे मात्र गोलंदाजाने अचूक गोलंदाजी केली आहे, भेदक गोलंदाजी केली आहे. आकाश गोंधळीच्या हीच खऱ्या अर्थानं एक चांगली वैशिष्ट्य आहे, कारण ओपन लॉट्स मधून सुद्धा आकाश गोंधळीला खेळताना आपण पाहतो. या चेंडूवरती सॉफ्ट हँड डिफेन्स, बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कोणती धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. षटक क्रमांक पहिलंच प्रगतीपथावर आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर फलंदाज सूरज कवळे लागोपाठ 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकतोय. त्यानंतर लागोपाठ 2 चेंडू येथे डॉट येत आहेत. कमबॅक कसं करायचं हे आकाश गोंधळीला चांगलं ठाऊक आहे, कारण आकाश गोंधळी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अगदी NSC खानाव संघाचा एक परिपक्व खेळाडू तयार झालेला आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना पोह्या चेंडू, चांगला टर्न, चांगला बाउन्स या चेंडूला इथे मिळालाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, हलकीच एज लागली की काय असं हे चित्र मैदानावरती दिसतंय. विकेट किपर कडून चुकी झाली आहे, नाराज झालाय स्वतः गोलंदाज आकाश. संघाचा इथे कर्णधार आहे. पहिलं षटक पूर्ण, 8 धावा धावफलकावरती 1 गडी बाद असं हे चित्र मैदानावरती पाहतोय जय बापदेव भेरसे या संघाचं. उत्कृष्ट गोलंदाजीचा नजराणा इथे सादर करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये जरूर केला होता. विकेट जवळपास मिळाली होती, मात्र विकेट किपर सूरज गोंधळी कडून येथे मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. कॅच येथे मात्र ड्रॉप होतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती येतोय मुन्ना ठाकूर. मुन्ना ठाकूरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. मुन्ना शेख नाशिकचा आपण डावखुरी हाताचा फलंदाज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिलाय, परंतु NSC खानाव संघाचा हा मुन्ना ठाकूर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून मागील काही वर्षांमध्ये, या वर्षी सुद्धा तुफान फॉर्ममध्ये असलेला हा खेळाडू, ज्याच्या बॅट मधून धावा आल्या. आता मात्र अचूक गोलंदाजी, भेदक गोलंदाजी, आक्रमक गोलंदाजी त्याला या मॅच मध्ये करावी लागणार आहे. समोर फलंदाज आहे जो स्टार फलंदाज आहे, ज्याच्या बॅट मधून धुवाधार फलंदाजी आपण पाहतोय, तो करण मात्रे स्ट्राइक एंड वरती आहे. क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या दिशेने फैलावलाय. डीप स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर डीप मिड विकेट आहे, शॉर्ट मिड विकेट आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिला चेंडू, मुन्नाचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू, डॉट बॉलने इथे मुन्ना ठाकूरने सुरुवात केली आहे. करणचा थोडासा संयम मैदानावरती खूप महत्वाचा असणार आहे. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स क्रिकेट मधला महत्वाचा घटक जरी असला, मात्र चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे सुद्धा चांगल्या क्रिकेटरची लक्षणे असतात. चांगल्या क्रिकेटरची ही महत्वाचे गुण असतात. यावेळचा चेंडू आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर फेकलेला हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंच सुमित पवार सर करतायत. अतिरिक्त धावफलकावरती मोजली जाते धावसंख्या 9 वरती. 49 धावांचं टार्गेट आहे. अजून 40 धावा पूर्ण करायचे आहेत. 17 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. ओके, हा चेंडू मुन्नाचा या चेंडूवरती खोलवा टप्प्याचा चेंडू, ड्राईव्ह मारला डीप कव्हर मधून. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती मिळते. धावसंख्या वाढते डबल अंकांमध्ये, डबल डिजिट अंकांमध्ये धावसंख्या पोहोचली आहे. 10 धावा, 10 रन्स इन स्कोर बोर्ड. 10 धावा इथे धावफलकावरती पोहोचली आहे. NSC खाना विरुद्ध जय बापदेव भेरसे, 2 बलाढ्य संघांमध्ये ही लढत रंगते. दोन्ही संघ मगाशी निशांतने सांगितल्याप्रमाणे भेरसे संघातील काही खेळाडू या मैदानावरती प्रॅक्टिस करत असतात, त्यामुळे मुन्नाची गोलंदाजी समोरच्या फलंदाजांना सुद्धा चांगलीच ठाऊक असणार आहे. मुन्नाचा हा चेंडू, मुन्नाच्या चेंडूवरती समोरच्या दिशेने खेळलेला फटका लॉंग ऑफ मध्ये. आकाश गोंधळी तैनात आहे, कोणती चुकी करत नाही. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती वाढतीये. धावसंख्या पोहोचली आहे 11 वरती. 11 रन्स इन स्कोर बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 38 धावांचं टार्गेट समोर आहे. करण मात्रे, उलट्या हाताने खेळलेला फटका, कल्पक बुद्धी या चेंडूवरती स्ट्रोक लगावत वापरली आहे. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. वेलकम चौकार. जबरदस्त फटका. उलट्या हाताने मागील मॅच मध्ये सुद्धा एक चांगला स्ट्रोक लगावला होता. या मॅच मध्ये सुद्धा चौकार लगावतोय. मुन्नाचा पुढील चेंडू,
या चेंडूवरती समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मनीषच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. धावफलकावरती 21 धावा, षटकार आणि चौकार या दोन चेंडूंवरती आलाय. करण मात्र येथे मात्र ऍक्शन मोड मध्ये आलाय. आता मात्र त्याने आपल्या गाडीवरती पिकअप घेतलाय. ऐन घाटामध्ये ज्या पद्धतीने ड्रायव्हर गाडीला पिकअप घेतो त्याच पद्धतीने येथे पिकअप घेतलाय. करण मात्रेचं मैदानावरती राहणं संघासाठी खूप महत्वाचं असणार आहे. करण मात्रे जर मैदानावरती शेवटपर्यंत राहिला तर सामन्याचा निकाल बदलू शकतो. परंतु मुन्नाकडे सुद्धा समोरच्या फलंदाजाला रोखण्याची क्षमता आहे. 3 चेंडू मुन्नाने चांगले फेकले होते, मात्र चौकाराला षटकाराला फलंदाज येथे मात्र चार्ज झालाय. धावसंख्या येथे 21 वरती पोहोचली आहे. जिंकण्यासाठी 13 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू येथे गेलाय, त्यामुळे नवीन चेंडू येथे येतोय. नवीन चेंडू येथे दिला जातोय. कारण आपण जर पाहिला आज मात्र बहुसंख्येने प्रेक्षक वर्ग आलेला आहे. महिला भगिनी सुद्धा अगदी खूप संख्येने जे राखीव क्षेत्र आहे त्या राखीव क्षेत्रामध्ये बसलेले आहेत. त्या सर्व भगिनींचं सर्व आपण पाहतोय येथे प्रेक्षक वर्गाचं अगदी मैदानावरती जिथे जागा बसेल मिळेल त्या ठिकाणी येथे बसलेले आहेत आणि या सामन्यांचा शांत चित्तेने येथे आनंद घेत आहेत. कारण या चेंडूला इथे ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला छेडखानी करण्याचा जरूर प्रयत्न करतोय, मात्र चेंडू खेळण्याच्या कक्षेबाहेरचा हा चेंडू आहे असं पंच सांगतायत. अतिरिक्त धाव वाईट चेंडू येथे धावफलकावरती येतोय. धावसंख्या 22 वरती, लॉ नंबर 22 22 धावसंख्या सुद्धा धावफलकावरती 22 लागली आहे. 49 धावांचं टार्गेट आहे. जिंकण्यासाठी 13 चेंडू 27 धावांची आवश्यकता. गोलंदाज राईट मोर द विकेट मुन्नाने या चेंडूवरती हार्ड लेनचा चेंडू फेकलाय. अशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. कारण मी मगाशीच म्हटलं होतं की मुन्नाच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे आणि तीच विविधता या चेंडूवरती त्याने दाखवली. फलंदाज येथे मात्र या चेंडूवरती बीट झाला. 22 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली. चला पाणी घेऊन जायचंय. स्वयंसेवकांना विनंती आहे, चला आतमध्ये पाणी घेऊन जा. चांगलं क्रिकेट, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. NSC खानाव आयोजित NSC खानाव चषक 2025 प्रकाश झोतातील ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. नाईट क्रिकेट स्पर्धा म्हटली की डे क्रिकेटपेक्षा नाईट क्रिकेटमध्ये आपण पाहतोय प्रेक्षकांची संख्या मित्रांनो अधिक असते. 8 पर्व आपण यशस्वी होताना पाहिली. 9व्या पर्वामध्ये आपण पाहतोय अगदी सुंदर असं आयोजन, सुंदर असं हे नियोजन. 3 रात्र चालणार ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आजची ही दुसरी रात्र आहे आणि दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहतोय घड्याळाचे काटे जर आपण पाहिले 12 वाजलेले आहेत. आतापर्यंत प्रेक्षकांनी आपण पाहतोय अजिबात हे मैदान सोडलेलं नाहीये आणि प्रेक्षकांना आज मात्र आपल्याला टेनिस क्रिकेट मधले रती महारथी येथे खेळताना पाहायला मिळणार आहेत. सूर्या मस्कर, विजय घाणेकर, ओमकार पाटील, स्वराज देवळे हे आपण पाहणार आहोत ताजपूर या संघाच्या स्क्वॉड मध्ये. तर झारखंड संघामध्ये आपण अक्षय पाटील मोन्याला पाहणार आहोत. यावेळच्या चेंडूवरती हाय ऑन हँडसम असा षटकार, लांब पल्ल्याचा भेदक असा षटकार. डीजे झारखंड संघाच्या ताफ्यामध्ये सुद्धा आपण अक्षय मोन्याला पाहणार आहोत. सूरज पाटील पनवेल, सिद्धेश वास्कर पनवेल, विश्वजित म्हात्रे पनवेल. पनवेलचे खेळाडू आपण 3 पाहणार आहोत. पहिल्या चेंडूवरती फलंदाज सूरज कवळेने अफलातून षटकार लगावलाय.
येथे मात्र सुंदररित्या ड्राईव्ह मारलाय डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे सिंगल धाव या चेंडूवरती मिळते धावसंख्या 1 ने इक्वेशन बदलतंय धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 29 धावा जिंकण्यासाठी आता मात्र 10 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची आता मात्र आवश्यकता आहे 12च्या रिक्वायर्ड रन रेटने ते धावा बनवाव्या लागणार आहेत गोलंदाज पाहूया इथे चांगली कामगिरी कशा प्रकारे करतोय यावेळचा फुलर लेनचा चेंडू बॅक टू द बॉलर येथे फटका खेळलाय ऑफ ड्राईव्हचा फटका इथे सिंगल धाव या चेंडूवरती मिळते स्ट्राईक रोटेट झाली आहे धावसंख्या 30 वरती पोहोचली आहे 30 रन्स इन स्कोरबोर्ड जिंकण्यासाठी 9 चेंडू 19 धावांची आवश्यकता गुरुजी हे 3 चेंडू या सामन्यामध्ये खूप इम्पॉर्टंट ठरणार आहेत 3 चेंडूमध्ये गोलंदाज साहिल शिंगरूटने आपल्या गोलंदाजीतील गुणवत्ता मैदानावरती दाखवली अचूकता भेदकता आक्रमकता या 3 चेंडूंवरती दाखवली तर सामन्यामध्ये कलाटणी मिळू शकते चेंडूवरती फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न आहे चेंडू मात्र गेलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते धावसंख्या मध्ये बदल होते धावसंख्या 31 वरती पोहोचले 49 धावांचं टार्गेट आहे जिंकण्यासाठी 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता सामना इथे मात्र चुरशीचा होणार सामना इथे मात्र रंगतदार होणार प्रेक्षकांची उत्सुकता इथे शिगेला पोहोचली आहे खानावच्या मैदानावरती प्रेक्षकांची तुडुंब गर्दी अगदी मिळेल त्या ठिकाणी ते प्रेक्षक मैदानावरती पाहतोय या चेंडूवरती चेंडू हवेत ओहो आकाश गोंधळी वडा कॅच जबरदस्त कॅच फंटास्टिक फॅब्युलस कॅच आपण रिप्ले मध्ये पाहू शकता स्क्रीन वरती क्या बात है जबरदस्त ड्रीम्सcricket.in यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा रिप्लाय दाखवला जातो तुम्ही पाहू शकता स्क्रीन वरती हा कॅच कसा पकडलाय अगदी फ्लॅट होता चेंडू दूरवर होता धावत गेला आणि प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं टाळ्या वाजल्याच पाहिजे जबरदस्त कॅच अप्रतिम कॅच दर्शनीय पुन्हा एकदा रिप्लाय पाहू शकता अजून सुद्धा त्यांनी स्लोवर दाखवलंय आणि हे सर्व श्रेय आपण जितेंद्रला देऊया आपण देऊया ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाइज केली आणि एक चांगला प्लॅटफॉर्म हा खऱ्या अर्थानं आपल्या ग्रामीण खेळाडूंना मिळाला खऱ्या अर्थानं जॉन्टी रोड सुद्धा निशांत एका इंटरव्ह्यू मध्ये सांगतात की डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला कॅच पकडणं खूप सोपं असतं परंतु समोरच्या दिशेने कॅच पकडणं माझ्यासाठी सुद्धा अवघड असतं येथे आकाशने येथे मात्र सुरेख झेल पकडलाय यावेळचा चेंडू कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक येथे कमालीचं क्षेत्ररक्षण करतोय मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू सीमारेषा बाहेर जातोय 4 धावांसाठी संजीवनी देणारा फटका चौकार धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता मित्रांनो सामन्यामध्ये अगदी रंगतता मी मगाशीच म्हटलं होतं हा सामना इथे चुरशीचा पाहायला नक्कीच मिळणार तत्पूर्वी आकाश गोंधळीने पकडलेला तो अप्रतिम झेल तोही करण मात्रे सारख्या धुवादार फलंदाजाचा कारण कॅच किती मॅच मध्ये इम्पॉर्टंट असतो हे तुम्हाला मित्रांनो चांगलंच माहिती आहे 2024 चा तुम्ही 2 कॅचेस भारतीय संघासाठी खूप इम्पॉर्टंट ठरल्या कारण मिचेल मार्सचा जो अक्षर पटेलने पकडलेला अप्रतिम कॅच आणि त्यानंतर डेव्हिड मिलरचा पकडलेला सूर्यकुमारने कॅच हे 2024 विश्वचषकातील खूप इम्पॉर्टंट कॅच ठरले होते धावसंख्या 35 धावा आहेत जिंकण्यासाठी 35 धावा धावफलकावरती लागले जिंकण्यासाठी 6 चेंडू 14 धावा विनय पाटील पहिल्या चेंडूवरती इनसाइड आउट खेळलेला फटका लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक गुड्डा येथे चेंडूवरती पोहोचतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थ्रो चांगला आहे रन आउटची संधी होती सुरक्षितरित्या इथे फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलाय धावसंख्या 2 ने वाढते धावसंख्या 37 वरती पोहोचली आहे जिंकण्यासाठी 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता सामना चुरशीचा होतोय सामना रंगतदार होतोय पहिला चेंडू पुलर लेनचा होता स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे सूरज कवळे ज्याच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार आलाय तर त्याच्या जोडीला नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे अनिकेत मात्रे त्याच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती तिसऱ्या षटकामध्ये एक सुंदर असा
कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता, चौकार. 5 चेंडू 12 धावा. गोलंदाज विनय संघाला सामना जिंकून देणार का, की फलंदाज सूरज कवळे संघाला सामना जिंकून देणार का? बघूया चेंडू. विनयने फेकलेला हा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडूचा आपण पाहिला तर नक्कीच इथे गोलाकार फिरला होता. रनआउटची संधी, काय घडलंय? फलंदाज येथे मात्र बाद होतोय. नवख्या फलंदाजावरती आता मात्र स्पेशर वाढणार आहे. डीजे योगेशला संधी. मात्र इक्वेशन बदलतंय. जिंकण्यासाठी 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता. सामना अजूनही 50-50 आहे मी म्हणेन, कारण एखाद मोठा फटका जर आला या 2 चेंडूंवरती तर सामना येथे बनला जाऊ शकतो. कारण काय क्रिकेट आहे मित्रांनो, हेच तर क्रिकेट मधलं द्वंद्व आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, शेवटची धाव धावफलकावरती नोंदवली जात नाही, तोपर्यंत कोणता संघ सामना जिंकेल हे मात्र सांगता येत नाही. आज मात्र आकाश गोंधळे आपल्या संघाला जिंकवण्यासाठी मैदानावरती अगदी सर्वतोपरी प्रयत्न करतायत. सर्वस्व येथे मैदानावरती देताना त्यांचा प्रयत्न आपण मैदानावरती पाहतोय. 4 चेंडू शिल्लक. विनय फुलर लेनची गोलंदाजी करतोय. पहिले दोन्ही चेंडू विनयने अचूक टप्प्यावरती येथे फेकलेत. धावसंख्या येथे 38 धावा लागली आहे. जिंकण्यासाठी 4 चेंडू 11 धावा. विनयचा हा मात्र चेंडू खराब. वाईड लाईनच्या बाहेर येथे चेंडू येतोय. वाईडचा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाते. इक्वेशन बदलतंय. 4 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. स्ट्राइक एंडवरती बॅटर आहे दर्शन पोवलकर. दर्शन येथे मोठा फटका खेळणार का? बापदेव बेरसे संघ येथे या मॅच मध्ये विजय होणार की यजमान संघ NSC खानाव संघ विजय होणार? तत्पुरी चेंडू हवेत आहे. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येथे मात्र प्रयत्न करतोय, मात्र प्रयत्न अपयशी ठरतोय. डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर जातोय. षटकार. जिंकण्यासाठी आता मात्र 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका आला. फलंदाज दर्शन पोवलकरने येथे मात्र अप्रतिम षटकार लगावलाय. अगदी प्रयत्न होता, परंतु एक चांगला चान्स होता. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केला. थोडीशी येथे मात्र हाईट क्षेत्ररक्षकाची कमी पडली. अजूनही सामना शिल्लक आहे मित्रांनो. जो जीता वही सिकंदर. कोण होणार या सामन्यामध्ये सिकंदर? दर्शनने येथे कमालीचा स्ट्रोक लगावलाय. जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 3. विजयासाठी धावा आवश्यक आहेत 4. सुरेख गोलंदाजी येथे या 2 चेंडूंमध्ये करावी लागणार आहे विनयला. संघाला सामना जिंकवायचा असेल तर. या चेंडूवरती फटका अगदी दर्जेदार. जय बापदेव. भेरसे संघ या सामन्यामध्ये विजय होतोय. विजय संघाचं मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन. सतीश म्हात्रे यांच्याकडून सूरज आणि दर्शन यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते मात्र आपण घेण्यासाठी यायचं आहे.